नमस्कार मंडळी, आता आपण आलेलो आहोत कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक स्वर्गीय यशवंतदादा पाटील यांच्या घरी, म्हणजेच आपल्या राजूभाऊंच्या घरी आपण आलेलो आहोत. आणि आपण बघतोय की अतिशय सुंदर असं यांनी डेकोरेशन केलेलं आहे. गणरायासाठी झोका बांधलेला आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय की एक गौराई महादेवाच्या पिंडीला फुले वाहत आहे आणि दुसरी गौराई महादेवाच्या पिंडीला पाणी वाहत आहे. असा हा अभिषेक महादेवाच्या पिंडीला घातलेला आपण पाहतोय. त्याचबरोबर गौराईचं फराळाचं साहित्य या ठिकाणी आपणाला दिसतंय. सुंदर असा देखावा राजूभाऊ यांच्या घरी बनवलेला आहे. आणि सुंदर अशा गौराईंच्या चेहऱ्याचं तेज पाहतोय आपण. अतिशय सुंदर असं आनंद अशा या गौराई. तर मंडळी, आता आपण आलेलो आहोत तानाजी बाळा पाटील जालू नाना यांच्या घरी आलेलो आहोत. आणि आपण बघतोय की बाल गणेशाची मूर्ती या ठिकाणी आपणाला दिसत आहे. त्याचबरोबर गौराई लक्ष्मी माता या ठिकाणी आपणाला दिसत आहेत. आणि त्यांनी सुंदर असा नामकरण सोहळा याचं डेकोरेशन बनवलेलं आहे. या ठिकाणी ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू आहे. बाळत इडा जो म्हणतात तो सर्व काही यांनी या ठिकाणी मांडलेला आहे. बाळासाठी खेळणी वगैरे, त्याचबरोबर कपडे, ड्रेस आणि या ठिकाणी पाळणा आणि बाळाचं नामकरण या ठिकाणी चालू दिसतंय आपणाला. गेल्या वर्षी सुद्धा यांचा अतिशय सुंदर असं डेकोरेशन होतं. त्यांनी गुरुचरित्र वाचन याचं डेकोरेशन त्यांनी बनवलेलं होतं. मंडळी, आता आपण आलेलो आहोत कृष्णत रामचंद्र पाटील किसनाबापू यांच्या घरी, म्हणजेच बाळशिद्ध झेरॉक्स सेंटर आपला तात्या यांच्या घरी आलेलो आहोत. आणि आपण पाहतोय की त्यांनी भजनी मंडळ असं गौराईचं तयार केलेलं डेकोरेशन, हरिनामात गणराया दंगले असं हे भजनी मंडळ आपणाला पाहायला मिळतंय. या ठिकाणी पालखी सुद्धा आहे. तर मंडळी, आता आपण आलेलो आहोत चैतन्य मेडिकल आपल्या आटकेगावचे सुपुत्र वैभव पाटील यांच्या घरी आपण आलेलो आहोत. आणि आपण पाहतोय सुंदर अशी सजावट त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी सरस्वती माता, गौरी माता या ठिकाणी आपणाला दिसत आहे कमळावर बसून. त्याचबरोबर या ठिकाणी लक्ष्मी माता आपणाला पाहायला मिळते. भगवद्गीता, त्याचबरोबर शिवलीला अमृत असे ग्रंथ, गुरुचरित्र, स्वामी चरित्र आपणाला दिसत आहेत. सुंदर असं डेकोरेशन वैभव पाटील आपले अंकल यांच्या घरी बनवलेलं आपण पाहतोय. त्याचबरोबर लालबागच्या राजाची मूर्ती आपणाला पाहायला मिळते.
तर मंडळी कसं वाटतंय डेकोरेशन नक्की कमेंटमध्ये सांगत राहा आणि आपल्या भक्तिसागर श्री मुकुंद महाराज यूट्यूब चॅनलवरती असे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. ज्यांनी कोणी चॅनल आपला सबस्क्राईब केला नसेल त्यांनी लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा. गणपती बाप्पा मोरया. तर मंडळी आता आपण आलेलो आहोत अमर पाटील आमचे मराठा योद्धा यांच्या घरी आपण आलेलो आहोत आणि त्यांच्या घरचं आपण डेकोरेशन पाहतोय. आमचे अमर पाटील मराठा योद्धा हे आता सध्या मुंबईमध्ये मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांच्या लढ्यामध्ये सामील झालेले आहेत. गेली 5 दिवस झाले ते मुंबईमध्ये आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय फराळाची सुंदर अशी मांडणी त्यांनी केलेली आहे आणि कमळातून लक्ष्मी आपल्या घरी आलेल्या असा सुंदर असा देखावा आपणाला दिसतोय या ठिकाणी. मंडळी आता आपण आलेलो आहोत पंडित पाटील आपले माजी डेप्युटी सरपंच यांच्या घरी आलेलो आहोत आणि जय मल्हार महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणारं जय मल्हार जेजुरी या ठिकाणी सुंदर अशी त्यांनी बनवलेली आपण पाहतोय. खरंच आपणाला जेजुरीचं दर्शनच पंडित अप्पांच्या घरी पाहायला मिळालं. त्यांनी घडवलं. या ठिकाणी गोंधळी सुद्धा आहेत, गोंधळ घालत असणारे. आणि याच्याही पलीकडे जर पाहायचं म्हटलं तर या गौराई लक्ष्मी आपण पाहतोय, त्याचबरोबर त्यांचं फराळाचं पाहतोय आणि सुंदर असं शिवलिंग ची पूजा करणारी बानुबाई आणि या ठिकाणी माळसाबाई आपणाला पाहायला मिळते. तर मंडळी खतरनाक असं डेकोरेशन मला खूप 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 आवडलेलं आहे. जेजुरी साक्षात जेजुरीचं दर्शन घडवलं यांनी आणि सुंदर सगळ्यात पाहायचं म्हटलं तर माळसा, त्याचबरोबर बानू. दरवर्षी यांचं डेकोरेशन खूप सुंदर असतं. त्यांची कन्या सायली असं सुंदर डेकोरेशन बनवत असते दरवर्षी नवीन काहीतर. तर कसं वाटतंय डेकोरेशन नक्की कमेंट मध्ये सांगा. तर मंडळी आता आपण आलेलो आहोत तुकाराम आनंदराव पाटील म्हणजे आबा आपले दुकानदार आबा यांच्या घरी आलेलो आहोत आणि बघतोय आपण की विठ्ठलाचे डेकोरेशन खूप सुंदर असं त्यांनी बनवलेलं आहे. या ठिकाणी उंदीर मामा पताक घेऊन गणरायाच्या स्वागतासाठी बसलेला आपल्याला दिसत आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी त्यांनी अष्टविनायक ची रांगोळी या ठिकाणी साकारलेली आपल्याला दिसते. या बाजूला आपण पाहतोय की गौराई लक्ष्मी तर मंडळी आपल्या आबांची कन्या ऋतुजा पाटील यांनी हे डेकोरेशन केलेलं आहे. आता ती MPS मध्ये सहाय्यक अभियंता झालेली, आपल्या गावचं नाव त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केलं. अशा या ऋतुजा पाटील हिनं हे सर्व डेकोरेशन केलेलं आपल्याला पाहायला मिळते.
तर मंडळी आता आपण आलेलो आहोत अभिजित पाटील यांच्या घरी आलेलो आहोत. आबांचे धाकटे बंधू आपण पाहतोय कमळामध्ये गणपतीराया विराजमान झालेले आहेत. त्याचबरोबर गौराई माता आपणाला पाहायला मिळतात. या ठिकाणी फराळाची वगैरे मांडणी खूप सुंदर त्यांनी केलेली आहे. त्याचबरोबर सौभाग्य अलंकार हे आपणाला इथं पाहायला मिळत आहे. सौभाग्याचं लेणं म्हटलं जातं असं हे सौभाग्य अलंकार आपणाला पाहायला या ठिकाणी मिळतंय. आपल्या बारक्या आबाचं घरचं डेकोरेशन. गणपती बाप्पा मोरया. तर मंडळी सगळ्यात बोलकी आबाची आरवी कन्या या ठिकाणी आहे. आरवीला आपण आता विचारूया काहीतरी. आरवी काय तुझ्या शाळेतलं काय तर म्हणून दाखव की मोठ्यानं. सकाळी उठोनी देवाशी बोलोनी गुरुशी वंदावे जीवे वावे वडिलांची आज्ञा घेतल्या वाचून कधी घरातून जाऊ नये खोटे कधी बोलू नये कोणा संगे भांडू नये शाळेत जाताना रडू नये गोड फार खाऊ नये ऐसे चिठ्ठी ठेवीन देवाचे कल्याण होईल जे रुग्णी समर्थ. अरे वा 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 खूप 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 सुंदर खूप सुंदर असं तिनं हा संदेशच सर्व बालमित्रांना दिला आहे की खोटं कधी बोलू नका गोड जास्त खाऊ नका असा हा संदेश सुंदर असा आरवीनं आपणाला दिलेला आहे. आपल्या भक्तिसागर युट्यूब चॅनलच्या कडून तिचं खूप खूप आभार. तर मंडळी आता आपण आलेलो आहोत हनुमंत जाधव यांच्या घरी आलेलो आहोत. आपले लॉन्ड्रीवाले यांच्या घरी आपण आलोय. पाहतोय की सुंदर असं डेकोरेशन त्यांनी या ठिकाणी बनवलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. दरवर्षी त्यांचं खूप सुंदर असं डेकोरेशन असतंय. कमळामध्ये लक्ष्मी माता विराजमान झालेल्या आपणाला गौराई दिसत आहेत. गौराईसाठी लागणारा सर्व नैवेद्य वगैरे त्याचबरोबर दोन्ही लक्ष्मी मातेच्या बरोबर मध्ये शिवलिंग ही आपणाला दिसतंय. आणि सुंदर असं त्यांनी घरी दगडी गुहा बनवलेली आहे. तर मंडळी आता आपण आलेलो आहोत शिव अमृत डेअरी आपले संजय दिनकर काळे यांच्या घरी आलेलो आहोत. आणि त्यांच्या घरातील या गौराई माता त्याचबरोबर गणराया आपण पाहतोय. आता आपण आलेलो आहोत विनायक विलासराव पाटील आटके सहकारी दूध डेअरीचे माजी चेअरमन यांच्या घरी आलेलो आहोत. आणि आपण पाहतोय की कोल्हापूरच्या अंबाबाईचं सुंदर अशी मूर्ती त्यांनी डेकोरेशन केलेली आहे. त्याचबरोबर समोर विराजमान गणराया फेट्यामध्ये आपणाला दिसत आहेत. दरवर्षी यांचं खूप सुंदर असं डेकोरेशन असतंय. या ठिकाणी सरस्वती माता आपणाला पाहायला मिळते गौराईच्या रूपामध्ये. या बाजूला अन्नपूर्णा माता आपण पाहतोय. सुंदर असे मुखवटे त्याचबरोबर लक्ष्मीला लागणारे सर्व पदार्थ याची सुंदर अशी मांडणी या ठिकाणी आपणाला दिसत आहे. कोल्हापूरची अंबाबाई मंडळी आता आपण आलेलो आहोत प्रशांत जाधव यांच्या घरी आलेलो आहोत. आणि आपण पाहतोय की वृक्षाला वेटोळे घालून शेषनाग गणरायांचं रक्षण करताना आपणाला या ठिकाणी दिसत आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी ढगाचं डेकोरेशन सुंदर असं त्यांनी बनवलेलं आहे. त्याचबरोबर
कोळीवाड्यातील लक्ष्मी माता यांचं सुंदर डेकोरेशन एकविरा आई हे पाहायला मिळतंय. तर मंडळी, कसं वाटलं डेकोरेशन नक्की कमेंटमध्ये सांगत राहा. म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी बनवत राहीन. आणि भक्तिसागर श्री मुकुंद महाराज यूट्यूब चॅनल ज्यांनी कोणी सबस्क्राईब केला नसेल त्यांनी सबस्क्राईब नक्की करा.